अजून त्रिमूर्ती प्रिंटिंग प्रेस, तुम्ही बिल देता ना यांना त्रिमूर्ती, हे त्रिमूर्तीवाले यांना बिल दिलं तुम्ही, कितीचं बिल दिलं त्रिमूर्तीवाल्यांना? 19,354. तर ह्याच्या तुमचं ते हे असतं ना GST सगळं, त्याच दिवशी श्रीमती संध्या पांडुरंग विश्वासराव यांच्या नावावर त्रिमूर्तीला बिल काढलं तुम्ही, कोणत्या अधिकाराने? मोहितेंना बिल काढलं कोणत्या अधिकाराने? बरं त्याचं बिल मोहिते कोण आहे? ते आता बदली झालं ना तुमच्या तिथं. ओके, लगेच तुम्हाला द्यायला सगळं. हे बघा लेखापरीक्षे नाव बघा, हे यांचं 39,963 रुपयाचा होता. कसा काय आला? 2 वेळा बिल काढून आला. तुमच्या लेखापरीक्षे नावाला काय आणला? आज हे बिल मला त्यांनी देऊ शकत नाही. ओके. दुसरं, सन 2016-17 मध्ये लेखापरीक्षे नाव भाग झाला इथं, त्यामध्ये 9,992 रेकॉर्डिंग चालू आहे काय? ऐका की सर, मी सांगितलं ना रेकॉर्डिंग करू नको. 9,992 नाही रेकॉर्डिंग. का नाही करायचं काय सर? संबंध रेकॉर्डिंग? का नाही करायचं रेकॉर्डिंग? काय संबंध रेकॉर्डिंग ते करायचं? दाखवतात ते तुम्ही दाखवतात म्हणजे ठीक आहे ना, पण रेकॉर्डिंग करायची काय करायची? परवानगी घेतली का? म्हणजे नाही परवानगी लागत नाही. अहो, परवानगी नाही लागत कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये, कोण म्हणतं? कुठलेही हो नाही नाही. लेखी दाखवा. बाहेर परवानगी घेऊन आले तुम्ही. मी यांच्याशी बोलतोय ना, बाहेर थांबा जरा. परवानगी घेतली का बाई? मला विचारायला ऐका हे गोष्टीसाठी परवानगी घ्यायला लागेल, असं सगळ्या गोष्टीची परवानगी घ्यायला लागेल. बाहेर जा. एक काम ऐका हे काय आम्ही आमचं बोलतोय ना, ते सांगतात ना मला, मी काय त्यांना सांगतोय ना. मग तुम्हाला विचारल्याशिवाय का परवानगी करतो? परवानगी घेतल्याशिवाय कसं काय? म्हणजे सगळ्या गोष्टी परवानगी घेऊन करायच्या. सरकारी कार्यालयामध्ये विचारायचं नाही? ऐका ना, एक मिनिट, सरकारी कार्यालय विचारायचं काय संबंध आहे? तुम्हाला तुम्ही म्हणता विचारायचं, विचारलं पाहिजे. ऐका ना, असा तसा जीआर आहे का शासनाचा? काय तुमच्याकडे जीआर आहे का? दाखवा जीआर. चला एक मिनिट, आमच्याकडे दाखवा. नाही सर, तुम्ही ओरडू नका. माझे मी पत्रकार आहे, मला तेवढीच आहे. हे घ्या कशासाठी? हे घ्या महाराष्ट्र कुठल्या युनियनचं आहे? अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना. हा कुठलं आहे? अध्यक्ष पण दाखवून ना. अध्यक्ष इथं काय? मी नाही असं नाही करू शकत तुम्ही. हे चुकीचं करताय सर, तुम्ही चुकीचं करताय. हे चुकीचं करताय सर तुम्ही. माझ्या पत्रकारितेवर तुम्ही हे करताय. नाही हे काय दाखवलं ना, आयडी दाखवलं. हे आयडी आहे ना माझी. हो रजिस्टर, तुम्ही बघा गुगलला सर्च मारा. मारा सर्च मारा. तुम्ही मला दाबताय मला. एक मिनिट, जे ऐका, तुम्हाला जीआर असं वाटतं ना, ऐका, आम्ही बेकायदेशीर करतो, इथं जवळ पोलीस स्टेशन आहे, आमच्या विरुद्ध कारवाई करा, काही प्रॉब्लेम नाही. अजून काय? ठीक आहे, तुमचं झालं का? नाही अजून माहिती झालं ते. सरळ सगळं तुम्हाला थांब चला. चालेल तू कशाला बाहेर? मी ऐकून नाही. ऐक सर, हे पोलिसांना बोलवा. हा बोलतो पोलीस. बोलवा, काही प्रॉब्लेम नाही. एक तुम्हाला सांगतो की मी माझ्या परवानगीशिवाय करायचं नाही. नाही, तुम्ही शासनाचे प्रतिनिधी आहे. बरोबर ना? तुम्ही शासकीय कार्यालय. प्रेसिडेंट मला काय हे दाखवलं ना सर तुम्हाला, हे दाखवलं तुम्हाला प्रेसचं. सरकारी कार्यालयामध्ये शूटिंग करायला परवानगीची गरज नाही, आणि जर लागत असेल आमची, ऐका, तुम्ही पोलिसांना बोलवा, आम्ही चुकीचं कृत्य करतोय, काही प्रॉब्लेम नाही. तसं नाही. हे बघा, मी तुम्हाला म्हणत नाही मी चुकीचं करतोय किंवा काय. चर्चा आमची चर्चा झाली. अहो, पण चर्चा- shooting करतं काय कारण? एक मिनिट ऐका ना. ऐका ना. काय कारण? मी लाईव्ह नाही दाखवलं, शूटिंगच केले. बोला. तुम्ही परवानगी घेतली नाही असं म्हणता. हा. तुम्ही त्या कोपऱ्यात जाऊन म्हणा मी परवानगी देतो, तू ये शूटिंग करायला. संपला विषय. तुम्हाला परवानगी द्यायची अगोदर का नाही घेतली? अहो सर, गरज नाही, सांगितलं होतं नाही तुम्ही त्याला. नको, मी थांबलो म्हटलं ना त्याला, थांब म्हटलं होतं ना. शूटिंगची असं नाही झालं. शूटिंगला ऐका, हा. हे सर सरकारी सर, हो, ऐका ना सर, तुमच्याकडे मी- काहीतरी पाहिजे ना. कशासाठी? एक मिनिट ऐका, तुम्ही मी तुम्हाला 2 मिनिटात तोडगा दिला ना. ऐका जरा, कशाला ऐका? तुम्ही 2 मिनिट ऐका. आम्ही चुकीचं जर कृत्य करत असेल, पोलीस स्टेशन शेजार आहे, गुरगे गिरवसोई साहेब आहेत, त्यांना बोलवा, काही प्रॉब्लेम नाही, आमच्या विरुद्ध केस दाखल करा. केसचा विषय आहे. नाही नाही, ते चुकीचं केलं का? अरे पण ते मला सांगतायत आणि मला सांगा, आम्ही चुकीचं आम्ही अपशब्द करतोय का? माझं अजून एक पर्सनल Yes. मत आहे. तुम्हाला जर हेच वाटत असेल, एक पर्सनल आपण त्या कार्यालयात निघू ना, डायरेक्ट मी तुम्हाला लाईव्ह रिपोर्ट दाखवतो की हे इथं भ्रष्टाचार आहे. ठीक आहे ना, मी चौकशी लावतो ना त्याची. हा हेच म्हणणं आहे यांचं. मी चौकशी लावतो. ह्याच्यासाठी हे आले. ऐकून ते उद्या मला हा सांगा. मग हेच साठी आलेत ते की यांचं. कोऑपरेटिव्ह भूमिकेत ऐकून घ्या. अरे पण मला ऐका जरा. ऐका थांबा. बोला. यांनी जेव्हा मला अर्ज दिला तेव्हा मी यांची चौकशीला ऑर्डर काढलेलीच आहे ना.
आता तुमच्या समोर मी काय सांगितलं ऐका हा, बोला. त्यांचं कारण मी काय सांगतो. सांगितले ऐका. आता त्यांच्या समोर पण काय आणले मला 7 दिवसात तुम्ही आवड एक मिनिट ऐका. ते 2 वर्ष झालं म्हणून मी मी पत्रकारांना घेऊन आलोय. असं नाही मी तुम्ही वाईट तुमच्याबद्दल मला रिस्पेक्ट आहे, तुम्ही त्याला सांगितलं मी रिस्पेक्ट करतो. ओके. दुसरी गोष्ट, आम्ही शूटिंग करण्यापाठी मागे आमचा उद्देश हा नाही की तुम्हाला काहीतरी ऐका. आम्ही काय चुकीचं करतोय का नाही पण आम्ही पण कुठे चुकीचं केले? ऐका ना, मग आम्ही कुठे चुकीचं केलंय? 2-2 वर्ष कारवाई होत नाही. दोन मग त्याला हा मग सांगितलं ना, त्यांनी पण उत्तर दिलंय मग ना. तेच ते म्हणतात ना की आम्ही 2-2 वर्ष जातोय पण कारवाई होत नाहीये. तुम्ही या माझ्या बरोबर. फेऱ्या मारायला लागले, आमच्याकडे काय प्रूफ आहे? आम्ही तुम्हाला व्हिजिट दिली. काय प्रूफ आहे चला, आमच्याकडे? घ्या पुढला विषय. हा. मी एक साधा अर्ज दिला होता त्या कार्यालयाला. त्यांचे जे अध्यक्ष सीडीपीओ यांना अर्ज दिला होता की बाबा या ग्रुप ग्रामपंचायत कार्यालया अंतर्गत 3 हे येतात, अंगणवाडी येतात, चाले, सावरगाव, करमळे. तर त्या अंगणवाडीत तुम्हाला काय आलेले प्रस्ताव, गेलेले प्रस्ताव किंवा त्या अंगणवाडीची काय कामं केली, तर त्यांनी मला असं लेखी उत्तर दिलं की आमच्याकडे या अंगणवाडीबाबत काही कामं नाही, इथे कोणतीही माहिती उपलब्ध होऊन येत नाही किंवा मिळत नाही. त्यानंतर माहिती अधिकारात मला तब्बल एवढे डॉक्युमेंट भेटले. ते कुठून आले? मग तुमचे अधिकारी चुकीचं काम करतात हे सिद्ध झालं. एक मुद्दा झाला. ही आहे तुमची हे अंगणवाडीची बिलं, अंगणवाडी भरती प्रक्रिया, मदतनीस आणि ह्याच्यात तुम्ही आता लाईव्ह बघायचं. तुम्हाला काय आहे तुम्ही लगेच चौकशी करणार. 2 मिनिटात मी लाईव्ह दाखवतो. मी हे एवढं चेक करून आणलं. तब्बल 9 अंगण 2 अमृत महोत्सव कार्यक्रम स्वातंत्र्य तुमचा मागच्या वर्षी झालं. बरोबर. ही बघा तुमचे कर्मचारी संजीवनी पानसरे त्रिमूर्ती हॉटेल स्वराज 870 रुपयाचं बिल लावलं. त्रिमूर्ती प्रिंटिंग प्रेस स्टेशनरी खर्च 730 रुपये लावले. त्रिमूर्ती फ्लेक्स प्रिंटिंग 400 रुपये खर्च लावला. घ्या पुढलं. खोले महिला बचत गट 870, त्रिमूर्ती 400, त्रिमूर्ती 700. एकच बिल सर, एकच बिल 2 वेगवेगळ्या यांनी येतं. तिसरं बिल संध्या विश्वासराव कोळवण प्रशिक्षण, त्यांनी काय केलंय? हॉटेल स्वराज चहा नाश्ता 795, त्रिमूर्तीचा खर्च 825, त्रिमूर्ती 400. परत तिसरी व्यक्ती आली सेम. चौथी व्यक्ती नलिनी शिंदे 1380 रुपये चहा नाश्ता, त्रिमूर्ती 720 रुपये, त्रिमूर्ती 400 रुपये. चौथी व्यक्ती